खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. आता रामदास कदम काय बोलतायत, अमुक काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, प्रमुख काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे. त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यात. आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारते का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात. एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख केला, त्यांच्यातल्याही काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते त्यांना काय पडलंय, पण त्यांना काय करायचं आहे. तुम्ही मोदीचे झालात ना, कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात, तो उद्धव ठाकरेंचे होतात. तुम्ही आता मोदी, शहा आणि फडणवीस झालात ना, तुम्ही तेवढा पुरतं बघा. तुम्ही आमच्यात पडू नका. बोला ना, ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत, ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे. आता आमचं काय होणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहाची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का, गिरीश महाजनची चिंता करा. तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते करा. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार, याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतःचीच चिंता करा. 24 तास पूर्वी आहे, शरद पवार यांनी असं म्हटलं की त्यांचा काही खासगी कार्यक्रम आहे, त्यामुळे म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीये. त्यांच्याऐवजी जयंत पाटील त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहतील. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहत आहेत. कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत, कोणते नेते भाषण करणार आहेत, याची काही रूपरेषा ठरली आहे. त्याची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे. ती रूपरेषा जर आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं. उद्या होईल ना सगळं. जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल. मग काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, डाव्या पक्षांचे लोक असतील, कृती समितीचे लोक असतील, प्रत्येकाचं आम्ही सन्मानाने स्वागत करू. आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू. जे प्रवेश होणार होते ते थांबवण्यात आलेले आहेत आणि लांबीवर पडले. नाही, बघा, ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही. मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला. नाशिकला असा गुन्हा घडला, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते, प्रमुख नेत्यांवर, समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते. अनेक तक्रारी झाल्या. ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना, आरटीआयच्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवरून. अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानफडात नक्कीच मारली असेल. हा गुन्हा आहे का? तर गुन्हा नाही. पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमचं सायबर सेल. पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर पासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरीपर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला. कोणी? गिरीश महाजन. हे अँटिसिपेटरी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी बाहेर गेले, बाहेर राहायचे, फरारी झाले. आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो. काय? पोलिसांना मिळत नाहीये, गुन्हे दाखल आहेत. आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची, बागुल, राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचतात. बरोबर आहे.
आता मी दुसरं उदाहरण सांगतो. काल पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकीचं मत व्यक्त करणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली. गुन्हा तोच आहे ना, गुन्हा वेगळा आहे का? पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही. मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा, हा काय प्रकार? शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का? तुम्ही नाशिकमध्ये एक वेगळ्या कायद्याने काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना, त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली. त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही, पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं. आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक 12, 13, 14 कलमं लावली की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले. त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले. गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवतायत की गुंड टोळ्या चालवतायत? बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते फरारीच होते. मी जेव्हा हा ट्विट केलं आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहा पर्यंत मी त्याचं टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली काय चाललंय, आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने. तुम्हाला मी सांगतो हे काय चाललंय. पुण्यातला एक कायदा, नाशिकचा एक कायदा, मुंबईतला एक कायदा, काय प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा केलाय का देवेंद्र फडणवीसांनी? आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलंय का? गिरीश महाजन गुंड टोळ्या चालू. गिरीश महाजनांची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत. कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात, ते कशा प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देत आहेत गुन्हेगारांना, त्याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे. आणि विशेषतः नाशिक मधले देतो. नाही, पण राऊतसाहेब, पक्षप्रवेशावरून तुम्ही आता जी भूमिका मांडता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत आमदारांना असा कानमंत्र दिले की पक्षात याला घ्या त्याला घेऊ नका, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. तर भाजप पक्ष हा मजबूत करायचा असेल तर बाहेरून जे लोक येत आहेत त्यांना माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. त्याच्यामध्ये छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेहमान, बरं का, हे सुद्धा येऊ इच्छित आहेत. आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांची संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असावी, कारण त्याला अनुभव आहे गुंडांशी बोलण्याचा. आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय, विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे. ठाकरे ब्रँड संपवून दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट होत आहेत. त्यावर नीलम गोरेंचं असं म्हणणं सोडून द्या रे, कोणाचं नाव येईल बात ऐसी है कि आज सोशल मीडिया पर बनारस की जो सड़कें हैं उस बारे में बहुत से पिक्चर्स आए हैं. वो प्रधानमंत्री का चुनाव क्षेत्र है, वहां से चुना हुआ संसद सदस्य देश का प्रधानमंत्री है. अब वो अपनी चुनाव क्षेत्र की सड़कें ठीक से नहीं कर पा रहे, वहां विकास नहीं हो रहा है. और ये विकास पुरुष घाना, त्रिनिदाद, टोबैगो ऐसे महान देशों में घूम रहे हैं, वहां के राष्ट्रपति के साथ खाना खा रहे हैं और बनारस की जनता उनको ढूंढ रही है. उस गड्ढे में इतने एक्सीडेंट हो गए हैं बनारस में, उसकी किसी को मालूमात तक नहीं है. तो मैंने कहा कि हमारे विकास जो है बनारस का, वो विदेश में घूम रहा है. देखो, और बनारस के सड़कें देखो आप क्या है, सिर्फ गड्ढे नहीं है, बड़ी बड़ी विहीर होता है ना, ऐसा ऐसे कुएं होते हैं, कुएं बन गए हैं सड़क पर. प्रधानमंत्री तो हेलीकॉप्टर से आएंगे, उनको कहां से सड़कें दिखेंगी? तो ये बहुत गंभीर बात है.